सांगलीच्या ग्रामीण भागामध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बैल जुंपण्याची वेळ आली आहे। यामध्ये यंदा मान्सून वेळेमध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे खरीपाच्या हंगामासाठी त्यापूर्वी शेतीची मशागत करणे आवश्यक आहे। यामध्ये ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। यांत्रिकीकरणामुळे सर्व लोकांनी ट्रॅक्टर घेतलेले आहेत आणि आज डिझेल आणि पेट्रोलच्या तुटवड्यामुळे खरीप हंगामाची मशागत करायला शेतकऱ्यांना अत्यंत अडचणी किंवा मशागतच करता येईना झाल्या। तरी तातडीनं केंद्र सरकारनं डिझेल आणि पेट्रोल शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं, अन्यथा मोठ्या उद्रेकाला सरकारला सामोरं जावं लागणार। शेतकरी तर अडचणीत आलेलाच आहे आणि त्याचबरोबर शेती न पिकल्यामुळं भाजीपाला असेल, गहू असेल, इतर जी पिकं आहेत जी खाण्यालायक आहेत सगळी ती पण पिकणार नाहीत आणि त्याचा थेट परिणाम हा देशाच्या GDPवर होणार आहे। GDP म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल असं नव्हे, तर ज्याला GDPचा आपला इकॉनॉमिकल बेस आहे हा बेस हा शेतीवरती अवलंबून आहे। याचं भान या सरकारनं ठेवावं आणि ग्रामीण भागामध्ये जे आता पेट्रोल पंप आणि डिझेल पंप बंद पडायला लागलेत तिथं शेतकऱ्याला मशागतीपुरती तर डिझेल उपलब्ध करून द्यावं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।